बातमी आहे मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेल्या इशारा संदर्भात गोळ्या खाऊ पण मुंबईत जाऊ असं म्हणत जरांगे यांनी सरकारला थेट इशारा दिलाय। गोळ्या खाऊ पण मुंबईत जाऊ मनोज जरांगे यांचा आरक्षणावरनं सरकारला थेट इशारा। तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार की मुंग्यासारखा, आणि मी सांगतो तुम्हाला यांनी हल्लं बी तिकडं यांच्या सरकारनं गोळ्या बी घातल्या तरी आरक्षण घातल्याशिवाय मी मागे सरकत नाही। आता आम्ही मागे येत नाहीत, आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे। आई वडिलांच्या पाश्चात मुलांचे खूप हाल होऊ शकते जर आरक्षण नाही दिलं तर। म्हणून माझं मराठा समाजाला हे आव्हान आहे की आपली जबाबदारी आपण आहेत तोपर्यंत आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण एकदा द्यायचं आहे आपल्याला। नसतं आपल्या पश्चात आपल्यानंतर आपल्या लेकरांचे खूप हाल होतील बरं का। त्यामुळे आत्ताच सावध व्हावी, सगळ्यांनी घरं सोडा। मनोज जरांगे यांनी सरकारला थेट इशारा दिलेला आहे। गोळ्या खाऊ पण मुंबईत जाऊ असं मनोज जरांगे म्हणालेले आहेत। आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार घेणार नाही, मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा। मराठा आरक्षणावरनं आता जरांगेंनी आक्रमक भूमिका घेत गोळ्या खाऊ पण मुंबईत जाऊ असा पवित्रा घेतलेला आहे। आपण जर आता पुढाकार घेतला नाही तर आपल्या मुलाबाळांना त्रास सहन करावा लागेल असं म्हणत त्यांनी सर्व मराठा समाजाला आवाहन केलेलं आहे। प्रत्येक मराठ्याने घराच्या बाहेर पडा आणि मुंबईमध्ये या असं आवाहन त्यांनी केलेलं आहे।